महिलांचा अनादर करणे, वाईट वागणूक देणे अशा अनेक घटना समोर येत असतात. महिलांचा अनादर करणे, वाईट वागणूक देणे अशा अनेक घटना समोर येत असतात. अशातच आता आणखी एक घटना समोर आली. मिस इंग्लंडचा किताब जिंकणारी ब्युटी क्वीन मिला मॅगी वादग्रस्त विधान करून प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने भारतात झालेल्या मिस वर्ल्ड शर्यतीत भाग घेतला होता, पण अचानक तिने स्पर्धेतून स्वतःला काढून घेतलं. मिला मॅगीने आयोजकांवर शोषणाचा आरोप केला आहे. 24 वर्षीय मिला मॅगीने अचानक स्पर्धा सोडण्यामागे वैयक्तिक कारणे सांगितली होती, परंतु आता तिने आरोप केले आहेत की आणि स्पर्धा जुन्या पद्धतीची असल्याचं म्हटलं आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या 74 वर्षाच्या इतिहासात मिली मॅगी ही स्पर्धा सोडणारी पहिली मिस इंग्लंड आहे. मॅगीने द सनला सांगितले की तिला तिथे बदल घडवून आणायचा होता, पण आम्हाला माकडांसारखे बसून राहावे लागले. मॅगी म्हणाले की तिला वेश्या असल्यासारखं वाटत होतं. नैतिकतेच्या कारणास्तव ती या स्पर्धेत भाग घेऊ शकली नाही. श्रीमंत प्रायोजकांसमोर परेड केल्यानंतर मिला मॅगीने बोलण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. मॅगीने उघड केले की स्पर्धकांना सकाळपासून रात्रीपर्यंत जड मेकअप आणि संध्याकाळचे गाऊन घालण्याची सूचना देण्यात आली होती, जेणेकरून ते स्पर्धेला पाठिंबा देणाऱ्या श्रीमंत प्रायोजकांना आकर्षित करू शकतील. मिस इंग्लंडच्या दिग्दर्शिका एन्जी बिस्ली म्हणाल्या, आम्हाला हे जाहीर करताना वाईट वाटते की मिला मॅगी वैयक्तिक कारणामुळे युकेला परतली आहे. आम्ही तिच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करतो. आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. सौंदर्य राणीने द सनला सांगितले की ही खूप चुकीचं आहे. 6 पाहुण्यांसाठी प्रत्येक टेबलावर 2 मुली होत्या. आम्हाला त्यांच्यासोबत बसून संपूर्ण संध्याकाळ त्यांचे मनोरंजन करावे अशी अपेक्षा होती. मला विश्वास बसत नव्हता. मला हे खूप चुकीचं वाटलं. मी ते लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आले नाही. मिस इंग्लंड पुढे म्हणाली, मिस वर्ल्डमध्येही समान मूल्ये असली पाहिजेत, पण ती जुनी आणि भूतकाळात अडकलेली आहेत. त्याने मला वेश्या असल्यासारखं वाटायला लावलं. तिने तिच्या हक्कांबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तिला जाणवले की पुरुषांना त्यात रस नाही.